बीडच्या म्हसोबाच्या वाडीत गहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताहाचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी धनंजय मुंडेंनी मंत्री त्यांना करा अशा घोषणा देण्यात आल्या आणि त्यावर फडणवीसांनी हसत धन्यवाद म्हणत तिथेच विषय संपवला। पाहूया। सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या भाषणावेळी धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची मागणी मुंडेंच्या समर्थकांना केली। गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभाला म्हसोबाच्या वाडीमध्ये मुख्यमंत्री आले होते। मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषणही पूर्ण केलं, पण फडणवीसांचं भाषण पूर्ण होताच धनंजय मुंडेंचे समर्थक शिवाजीराव नाकोडे उभे राहिले आणि धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची त्यांनी मागणी केली, ज्यावर फडणवीसांनी हसत धन्यवाद म्हटलं आणि मुख्यमंत्री पुढे निघाले। आणि दोन जिल्ह्यातले सगळे ग्रामस्थांची सगळ्यांची विनंती आहे तुम्हाला, तुम्ही विठ्ठल महाराजांना सांभाळतात, आम्हाला सांभाळतात, आदरणीय मुंडे साहेबांना सांभाळा, धनंजय मुंडे साहेबांना मंत्री करा, तुमचे 50% कामं कमी होतील की हातोडून पाया पडू सगळ्यांच्या वतीने विनंती आहे। चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। आपण मुख्यमंत्र्यांना मुंबई किंवा नागपूरमध्ये जाऊन मागणी करू शकत नाही, त्यामुळे सप्ताहाच्या कार्यक्रमात मनातली भावना बोलून दाखवल्याचं शिवाजीराव नाकोडेंचं म्हणणं आहे। त्याचा विषय असा आहे की मुख्यमंत्री महोदयांना आम्ही हजारो लोक जाऊन, शेकडो लोक जाऊन मुंबईला, नागपूरला किंवा इतर तर कुठे भेटू शकत नाहीत, परंतु जनतेच्या मनात जी खदखद आहे आणि जनतेच्या मनात जो मुंडे साहेबांचं मंत्रिपद काढून घेतल्यापासून जे जनतेच्या मनामध्ये दुःख आहे, ते दुःख व्यक्त करण्याचा मी एक प्रतिनिधी म्हणून प्रयत्न केलेला आहे आणि तशी प्रकारची मागणी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाकडे केली। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड निघाला। या प्रकरणात धनंजय मुंडेंवरही आरोप झाले, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला आणि तेव्हापासून मंत्रिपद गेल्याची खंत मुंडेंनीही बोलून दाखवली। आता त्यांचे समर्थकही जाहीर कार्यक्रमांमध्ये बोलताना दिसतायत। त्यांनी बोलले ते त्यांची भावना, आणि मला वाटतं धनंजय मुंडेंना मंत्री करणं हे मुख्यमंत्र्यांचा प्रश्न नाही आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हे आहे। एक भावना म्हणून त्यांचा कोणी समर्थक असेल बोलला म्हणून त्याला ऑब्जेक्शन घेण्याची काही गरज नाही। वाटतं मुंडेंना मंत्रिपद देणं न देणं, मुंडे काय भारतीय जनता पार्टीत नाही, त्याच्यामुळं मुंडेंच्या घोषणा देणं, ज्या मुंडेंचे हात बीडमध्ये कशात गुंतलेले आहे हे काही मला असं वाटतं मी एकट्याने सांगण्याची आवश्यकता नाही। अजून त्या घटना बीडची जनता काय महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही। भाजपचे आमदार सुरेश धसांनी सुद्धा धनंजय मुंडेंच्या विरोधात निघालेल्या मोर्चात सहभाग घेत आरोप केले होते, पण आता नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे आणि धस शेजारीच बसले होते, त्यावरून पंकजा मुंडेंनीही आपलं सगळीकडे लक्ष असल्याचं म्हणत टोला लगावला। मंचावर उपस्थित माझे बंधू धनंजयजी मुंडे, त्यांच्याशी गप्पा मारत असणारे सुरेश अण्णा धस आणि त्या दोघांच्या गप्पा ऐकत असणारे जयदत्त क्षीरसागर, माझे काम सर्वत्र असतात, बायकांची सवय बरोबर आहे, आपलं लक्ष सगळीकडे असतं। मुख्यमंत्र्यांसमोर धनंजय मुंडेंचंही भाषण झालं आणि म्हसोबाच्या वाडीचं आणि भाजपचं कसं कनेक्शन आहे हे आपल्या शैलीत त्यांनी सांगितलं। हे अनेक जणांना माहीत असेल, सुरेशांनाला तर अधिक माहीत असेल। साहेब, या गावात आता शेवटी आपण राज्याचे मुख्यमंत्री जरी असलात तरी भारतीय जनता पार्टीचे नेतेही आहात, त्यामुळे हे सांगणं माझं कर्तव्य आहे की या गावात अनेक निवडणुकीत भाजपच्या विरोधात 0 मतदान पडतं। एकदा रिकाउंटिंग घेतली होती, त्याच्यात सुद्धा योग्य मतदान करून सुद्धा तसंच परिस्थिती निर्माण झाली होती। हा एक योग, तसं सांगायचं हे व्यासपीठ नाही, पण शेवटी समाजकारण राजकारण करत असताना काही दुर्मिळ योग जे जुळून येतात ते आज या ठिकाणी जुळून आलेला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला वर्ष उलटलं।
मात्र संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्या प्रकरणावरून आणि धनंजय मुंडेंचा खास असलेला वाल्मिक कराडवरून असलेला रोष अजूनही कायम आहे. त्यामुळे तुर्तास तरी मुंडेंचं मंत्रिमंडळात पुनरागमन दिसत नाही. अशोक काळकुटेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, आष्टी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.